नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस सखी स्वाती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आहे दीपामावस्या. घरातील सगळी कामंही करायची आहेत, पण कामं एकदम न करता थोड्या प्लॅनिंगने घराची तयारी कशी पटकन पूर्ण करता येते ते आज मी तुम्हाला दाखवते. छान देवपूजा करून घेतली सकाळी आणि सकाळची बाकीची कामंही आवरून घेतली, कारण सण असल्यानंतर तर आपल्याला असं वाटतं की अजून छान वाटलं पाहिजे. घरामध्ये आधीच सर्व काही आवरून घेतलं होतं, पण थोडंफार आजही सर्व काही स्वच्छ करून घेतलं. म्हणलं आजच्या दिवशीही आपण सर्व स्वच्छ केल्यानंतर छानच वाटेल. आणि या सर्व गोष्टी म्हणजे मुली शाळेत गेल्यानंतर केल्या का तर अजून ते व्यवस्थित स्वच्छ राहतं. आणि गोड काहीतरी बनवावं म्हणून आज शिरा करायचा होता नैवेद्यासाठी. म्हणलं शिरा करून घ्यावा म्हणजे बाकीचं तयारी करता येईल. सर्व काही बनवताना वेळ लागतो, पण सर्वांनी ते आवडीनं खाल्ल्यानंतर आपल्यालाही छान वाटतं. आपल्या घरातल्यांचाही सहभाग सर्व गोष्टींमध्ये असला म्हणजे घरातील वातावरण खरंच खूप छान होतं आणि यातूनच आपल्या घराचं वातावरण छानही राहतं. आता करायची होती दीपामावस्येची तयारी. सर्व काही झाल्यावर पूजा करायला अजूनच छान वाटतं. स्वयंपाक वगैरे सर्व काही आवरून घेतल्यामुळं ही कामं अजून छान मनानं आपल्याला करता येतात. मीही आज सर्व काही आवरून घेतलं, त्यामुळं पूजा करायला सुरुवात केली. आणि आमच्याकडे असे 5 का असेना पण कणकीचे दिवे पूजेसाठी करतात. मग मी ते दिवेही करून घेतले आणि त्यानंतर त्यांनी मुलींनाही ओवाळायचं होतं. म्हणलं आता त्या आल्यावर शाळेतून त्यांना ओवाळून घ्यावं. या कणकीच्या दिव्यांचा खरं जास्त मान आहे. आणि मी 5 दिवे करून घेतले आणि अशी छान प्रकारे दिव्यांची पूजाही मांडून घेऊन त्यानंतर छान अशी रांगोळी काढली. आणि ही पूजा करत असताना ही घरातील वातावरण खरंच खूप छान होतं. एक वेगळीच प्रसन्नता मनातून जाणवत होती. आणि ही पूजा सर्व काही आमच्या अक्का पहिल्यापासून जशी करतात तशीच मी करते. मुलींनीही आल्यानंतर दिव्यांच्या पूजेसमोर शुभम करोती म्हटलं आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून आपल्या घरात सुख, समाधान आणि आनंद नेहमी असाच राहावा अशी मनापासून प्रार्थना केली. छान असा शिऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतला. आज देवांसोबत मुलींचंही औक्षण करायचं होतं. या दिव्यांनी देवांनाही ओवाळलं आणि त्यानंतर माझ्या मुलींचं छान असं औक्षण करून घेतलं. आपल्या मुलांच्या सुख समाधानासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आपण या गोष्टी करायला पाहिजेत. आणि ह्या गोष्टी त्यांनाही आवडतात की आपण त्यांच्यासाठी किती छान प्रकारे सर्व काही करतो. माझ्या लहान मुलीला तर या सर्व गोष्टींची खरंच खूप आवड आहे. तिलाही आपण एखादी काम सांगितलं करायला तर ती आनंदाने करते. तसं तर तिला जास्त कोणतं काम सांगतच नाही, पण सांगितलं तरी खूप छान करते. अशा प्रकारे घरची कामं, स्वयंपाक, पूजा आणि घरच्यांसोबत छोटे क्षण यामध्ये आजची दीपामावस्या छान साजरी झाली. हा साधा घरगुती दिवस तुमच्यासोबत शेअर करताना मला खरंच मनापासून खूप छान वाटत आहे. तुम्हाला हा आजचा दीपामावस्येचा आणि माझा दिवसभराचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.